आहेत त्यांना मी आळवडी साहेबांवर भेटी दिल्या. दुपारी रामदासजी आठवलेंना भेटलो. मला आश्चर्य वाटलं की अजून मी प्रचाराला सुरुवात केली नाही, परंतु काही व्यक्तींनी समाज माध्यमावरती सोशल मीडियावरती माझ्यावरती टीका करायला सुरुवात केली. फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने अनेक गुन्हेगारांना फासापर्यंत पाठवलेलं आहे. गुन्हेगारांच्या वतीने अनेक युक्तिवाद करण्यात आले होते. या अशा आरोपांना उत्तर देणं मला सहज शक्य होतं, पण मी दिलं नाही. कारण राजकारणात फक्त एकाने टीका केली म्हणून दुसऱ्याने टीका करायची हा माझा उद्योग नाही. मला सकारात्मक कामं करायची आहे. या मतदारसंघामध्ये जे अनेक जटिल प्रश्न आहेत ते प्रश्न कशा रीतीने सोडवता येतील आणि राजकारणातून समाजकारणातून देशाची सुरक्षा, देशाची स्थिरता कायम ठेवण्याकरता आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमितजी यांना कशा रीतीने मला सहाय्य करता येईल, मी काय माझं योगदान देऊ शकतो, हे माझे सतत प्रयत्न राहतात. मला हे सांगायला निश्चित आवडेल की मुंबई प्रदेशचे अध्यक्ष हे वयाने जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी राजकारणाचा त्यांचा अनुभव मोठा आहे. आणि म्हणून मगाशी मी बोलताना त्यांना विनंती केली, मी बोलताना राजकीय भाषण कधी केली नाही, त्याच्यामुळे काही चुकलं, बोलताना पायरी घसरली तर कृपया तुम्ही राजकीय अनुभवाचा, वडिलकीच्या अनुभवातून मला मार्गदर्शन केलं तर मी तेव्हाही मुक्तपणाने स्वागत करेन. चुका होणार ही गोष्ट मी आपल्या विभागाचे अध्यक्ष, भाजपचे अध्यक्ष सावंतजींना देखील सांगितलं. परंतु एक लक्षात घ्या की अकारण मला छेडण्याचा प्रयत्न करू नये. मला कठोर भाषा वापरता येते. न्यायालयात किंवा माझा युक्तिवाद ऐकण्याचा कधी प्रसंग आला नसेल, परंतु ज्यांनी युक्तिवाद ऐकला आहे त्यांना देखील मी माहिती आहे की उज्ज्वल निकम ही चीज काय आहे. म्हणून आज या देशामध्ये आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात